सर्वांना भगवंत जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि हा भगवंत कुठे भेटेल तर देवाच्या भजनात भेटेल. आत्मसाक्षात्कार मिळवायचा असेल तर तो सात्विकतेच्या प्रांगणातून त्या आत्मसाक्षात्काराचा रस्ता सुरू होतो. आपल्या जीवनाचे सूत्रधार आपणच आहोत. फक्त या सूत्रधाराला योग्य सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि हा आत्मसाक्षात्कार गुरूंच्या कृपेशिवाय कदापि शक्य नाही. गुरुतत्व हे प्रधान मानलं पाहिजे, गुरूंचं होऊन राहिलं पाहिजे, गुरु आज्ञा हे ब्रह्मवाक्य समजलं पाहिजे. परमपूज्य डॉक्टर आठवले जे कार्य करत आहेत ते कार्य असामान्य कार्य आहे. भगवंतानं त्यांना या कार्यासाठी पाठवलेलं आहे. तर तुम्हाला जे रत्न मिळालेलं आहे त्यांच्या आज्ञेत राहा. त्यांनी सांगितलेलं आज्ञा, त्यांनी दिलेला आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य समजा आणि कार्य करा. नक्की आपल्या जीवनाचं कल्याण होईल. सर्वांना भावपूर्ण नमस्कार. प्रभू श्री रामचंद्र जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करूया. अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्याजी स्वामीजी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि मंगलमय आहे. संत वचन आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. या उक्तीप्रमाणे आज आपल्या आश्रमात भक्तीचा आणि चैतन्याचा अभूतपूर्व सोहळा आज आपण अनुभवत आहोत. सनातन धर्माची ध्वजा विश्वभरात फडकवणारे प्रख्यात नाणीजधाम येथील श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य पीठाचे पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्याजी महाराज अर्थात जगद्गुरू श्री यांचे शुभ आगमन आज सनातन संस्थेच्या आश्रमात झालेले आहे. खरे तर आपले रामनाथी आश्रमातील शुभागमन म्हणजे आपली कौटुंबिक भेटच आहे. सनातन संस्था आणि साधकांप्रती असलेला आपला स्नेह म्हणजे आपला पितृतुल्य आशीर्वादच आहे. मी कुमारी तेजल पात्रीकर सनातन संस्थेच्या वतीने पूजनीय जगद्गुरू श्रींच्या चरणी वंदन करते आणि रामनाथी आश्रमात आपले मनःपूर्वक आणि भावपूर्ण स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला गुरुपादुकांचे पूजन होईल. पादुका पूजन संपन्न झालेलं आहे. बंधूंनो, ज्या काळात हिंदू म्हणूनही कोणी पुढे येत नव्हते त्या काळात हिंदूंच्या दृष्टीने धर्मजागृती करण्यासाठी प्रथम पुढे येणाऱ्या संतांपैकी एक परम आदरणीय जगद्गुरू श्री आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग सत्तेत असतानाही तेथील कुंभमेळ्यात हिंदू धर्म खतरे में है असे उघडपणे फ्लेक्स लावून आपण हिंदू समाजात जागृती केली. हिंदू धर्मातून फसवणूक होऊन परधर्मात गेलेल्या सहस्रो हिंदूंना सन्मानाने आणि वैदिक रीतिरिवाजांनी आपण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचे महान कार्य करत आहात. मानवसेवा हीच माधव सेवा या सिद्धांतानुसार मोफत रुग्णवाहिका, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, गौसेवा आणि पर्यावरण संरक्षण इत्यादी माध्यमातून समाज सहाय्याचे महान कार्यही आपण करत आहात. आपल्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पूजनीय श्री पृथ्वीराज हजारे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आता मी पूजनीय श्री पृथ्वीराज हजारे यांच्या चरणी प्रार्थना करते की त्यांनी जगद्गुरू श्री यांचा सन्मान करावा.
परम आदरणीय जगद्गुरू श्री यांच्या चरणी प्रार्थना करते की त्यांनी आपल्या दिव्य वाणीतून सत्संगरूपी आशीर्वाद आम्हाला द्यावा. मंचाच्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व गणमान्य, आमचा एक सिद्धांत आहे विशिष्ट अद्वैत सिद्धांत. त्यामध्ये गुरुतत्व प्रधान आत्मसाक्षात्कारवाद हा 21व्या शतकामध्ये आम्ही सिद्धांत मांडलेला आहे, जो 11व्या-12व्या शतकामध्ये भगवान रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत सिद्धांत सांगितला की अद्वैत म्हणजे परब्रह्म हे आहेच, फक्त त्यांनी सृष्टी म्हणजे जग आणि जीव हे सतत बदलत असल्यामुळे, उत्पत्ती स्थिती लय होत असल्यामुळे परब्रह्म असं आहे की ते आधीही होतं, आताही आणि यापुढेही राहणार. म्हणून त्यांनी अद्वैत सिद्धांत जो मांडला तोच सिद्धांत पुढे भगवान रामानुजाचार्याने 11व्या-12व्या शतकामध्ये समाजाला दिला. तोच सिद्धांत 13व्या-14व्या शतकामध्ये घेऊन भगवान रामानंदाचार्य आले आणि त्यांनी भक्ती आंदोलन सुरू करून सर्वांना भगवंत जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि हा भगवंत कुठे भेटेल तर देवाच्या भजनात भेटेल. आणि प्रपत्ती सांगितली की जी सनातन संप्रदायाची मला वाटतं नीव आहे की आपल्या या संप्रदायामध्ये शरणागतीला फार महत्त्व आहे, सात्विकतेला फार महत्त्व आहे. परमपूज्य डॉक्टर आठवले आणि आम्ही हिंदू जनजागरण समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होतो. सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र यावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि मला वाटतं 96-97 चा सुमार असेल आणि दोघांनी हा प्रयत्न केल्यानंतर हिंदू जनजागरण समितीची स्थापना झाली. तर परमपूज्य डॉक्टर आठवले जे कार्य करत आहेत ते कार्य असामान्य कार्य आहे. भगवंतानं त्यांना या कार्यासाठी पाठवलेलं आहे. भगवंत येत असताना कधी बोंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर असा येत नाही. या कलियुगामध्ये भगवंतानं सांगितलं की मी अशा सात्विक व्यक्तींच्या माध्यमातून तुला तारण्यासाठी येणार आहे. आमचं दोघांचं मिशन एकच आहे. आम्ही आमच्या सिद्धांतामध्ये सांगितलं गुरुतत्व प्रधान. तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार मिळवायचा असेल तर गुरुनं शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मी माझ्या एका अभंगामध्ये सांगितलं कळला नाही कळला नाही कळला नाही देव आम्हा कळला नाही देव. या अभंगामध्ये मी सांगितलं अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अणुरेणूतील देव जर तुम्हाला दिसायला पाहिजे असेल तर आपल्यामध्ये सात्विकता आवश्यक आहे. आपल्यामध्ये रजतम सत्व ह्या 3 गुणांनी आणि पंचतत्वांनी म्हणजे ह्या 8 मटेरियलनी आपला हा देह बनलेला असल्यामुळे हा रजोगुण आपला पाठ सोडत नाही, तमोगुण सोडत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितले रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याचं गुणी जगी वाया गेलं. तर हे रजतम काढून टाकता येणार नाही. माझ्या अभंगामध्ये मी सांगितलं अंतःकरण सागरी जीवन ही लाट दुःखरूपी देईल मार फटाफट. आता सागराचं वर्णन केल्यामुळे कदाचित समुद्र आमच्या जवळ असल्यामुळे सागर आला असेल. त्या अंतःकरण सागरी जीवन ही लाट दुःखरूपी देईल मार फटाफट. कामक्रोध मद वावरती मासे मोहमाया मत्सर वेगवेगळे जैसे. तर या काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया ह्या षड्रिपूर माशांना तर दिवाळं कोण काढू शकतो. तर मी माझ्या अभंगात सांगितलं की सद्गुरूच हे विकार आखळू शकतात. कारण आपली निर्मितीच मुळे रजतम सत्व यामुळे आहे. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेला. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य जे या आश्रमामध्ये शिकवलं जातं. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. स्वतःचा मोठा अर्थ समजून जर घ्यायचा असेल तर आपल्याला रजोगुण आणि तमोगुणाच्या पलीकडे जावं लागेल. आणि माझं सांगणं आहे की जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळवायचा असेल तर तो सात्विकतेच्या प्रांगणातून त्या आत्मसाक्षात्काराचा रस्ता सुरू होतो. या प्रत्येक गुणामध्ये 2 प्रकार आहेत, एक शुद्ध आणि शबल. शबल सत्वगुण जो आहे तोही उपयोगाचा नाही. म्हणून परमपूज्य आठवलेंनी आपल्याला जे सांगितलं की आपलं मूल्यांकन करा. मगाशी आम्ही फिरत असताना पाहिलं तिथे साधक आपलं स्वतःचं मूल्यांकन करतात. ते मला फार आवडलं की आपल्या चुकांची कबुली देणं.
ज्यावेळी आपल्यामध्ये जसं जसं वैराग्य येत जातं तसं तसे आपल्यामध्ये ती सात्विकता अतिशय प्रकटपणे व्यक्त व्हायला सुरुवात होते. कारण रज आणि तम हे आपल्याला नेहमी ह्या कलियुगामध्ये रजोगुण आणि तमोगुण जो आहे त्या रजोगुणाची पातळी जादा वाढणार, म्हणून हे कलियुग आहे. त्या रजोगुण आणि तमोगुण त्याला निमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआपच आपल्यामध्ये वाढत असतो. त्या परमपूज्य डॉक्टर आठवलेंनी जे इथे साधकांना जे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, त्या प्रशिक्षणाचा मला वाटतं केंद्रबिंदू तोच आहे की आत्मचिंतन करा. मी कोण? मलाच हात का दिले? मलाच बुद्धी का मिळाली? मीच का हसतो? मीच का कर्म करतो? कर्म करण्याचा अधिकार 84 लक्ष योनीमध्ये फक्त मनुष्य योनीलाच आहे. आम्ही आमचं कर्म करून तकदीर बदलू शकतो. आपलं तकदीर बदलण्याचं सामर्थ्य, मी नेहमी सांगतो, तूच तुझ्या जीवनाचा सूत्रधार आहेस. आपल्या जीवनाचे सूत्रधार आपणच आहोत. फक्त या सूत्रधाराला योग्य सद्गुरूंची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषाला शरण जा आणि गुरूंच्या सांगण्याप्रमाणे जग. एकदा गुरु केल्यानंतर स्वतःचं ज्या दिवशी तू अस्तित्व विसरशील त्यावेळी तुला आत्मसाक्षात्काराची वाट जी आहे ती तिथून सुरू होणार आहे. आणि ज्यावेळी तू स्वतःला शून्य समजशील त्यावेळी खऱ्या अर्थानं आत्मसाक्षात्कार होणार आहे. आणि हा आत्मसाक्षात्कार गुरूंच्या कृपेशिवाय कदापि शक्य नाही. मला वाटतं माझ्या मताशी डॉक्टर आठवलेसुद्धा सहमत असतील. आणि मी तर माझा हा सिद्धांतच मांडलेला आहे. गुरुतत्व प्रधान आत्मसाक्षात्कारवादामध्ये गुरुतत्व हे प्रधान मानलं पाहिजे, गुरूंचं होऊन राहिलं पाहिजे, गुरु आज्ञा हे ब्रह्मवाक्य समजलं पाहिजे. आणि गुरूंच्या संदेशाप्रमाणे जर त्या साधकांना आपल्या जीवनाची वाटचाल केली तर त्याच्यामध्ये गुरु बाकी काही करून देणार नाही. जादूटोणा करणारे जे असतात ते गुरु असू शकत नाहीत. गुरु काय करतील? मी एक दावा केला माझ्या अभंगामध्ये, सुखाचे ते मुळं पाहिले शोधून दुःखासी कारण, सुखाचे ते मुळं पाहिले शोधून ज्यासी उत्तम गती साधे आली. उत्तम गती कैसी साधीसी मानवा सद्गुरु चरण हवसे होसी. वंदुनी चरण काय मिळे फळ नरेंद्र मनी षड्रिपू निशेष पुढे. की आपल्यामध्ये जे षडविकार आहेत ते षडविकार गुरूंचे चरण आपण धरले, हृदयात बसवले, स्वतःचं अस्तित्व विसरलो तर गुरुकृपेमुळे आपल्यातले तत्व आपल्याला कळणार. आपणच देव आहोत. देव शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तो आगारीमध्ये भेटणार नाही, मशिदीमध्ये भेटणार नाही, तो सर्वत्र आहे. ही दृष्टी आपल्यामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांकडे असतं. आणि गुरुदेव कसे आहेत? जगात पिशाच्य अंतरी शहाणा. डॉक्टरांकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटणार नाही की ते गुरुदेव आहेत. सामान्य माणूस वाटतील. कदाचित आमच्या ड्रेसवरून आम्ही महाराज तरी दिसतो, पण डॉक्टरांच्या ड्रेसवरून ते महाराज पण वाटत नाहीत. परंतु खऱ्या अर्थानं ते सत्पुरुष आहेत. आणि त्यांनी असंख्य साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सनातनचं जे कार्य आहे ते आम्ही एकदम जवळून अभ्यासलेलं आहे. आणि संपूर्ण जगभरामध्ये सनातनचे कार्यकर्ते साधक फार मोठं एक विश्वशांतीचं कार्य करत आहेत. मला वाटतं हे बाकीच्या संप्रदायांना शक्य पाहिजे तेवढं झालेलं नाही, ते सनातनला झालं आहे. कारण जो आम्ही सांगतो गुरुतत्व प्रधान आणि तेच सूत्र या संप्रदायानं जोपासलेलं आहे. आणि त्यामुळे आता पण आम्ही पाहिलं की ते अनेक साधक सेवा करतात. त्या सेवेचं मूल्य काय? तर गुरूंची कृपा. आणि अशा प्रकारे ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी आपल्यातले रज आणि तम कमी होण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा रजोगुण आणि तमोगुण कमी होत असतो त्यावेळी आपोआपच सत्वगुण वाढत असतो. आणि सत्वगुणाची मात्रा आपल्यामध्ये अधिकाधिक वाढवावी हे कार्य कोण करत असतील तर गुरु, सद्गुरू करतात. जसं सूर्याच्या नुसत्या आसण्यानं उत्पत्ती स्थिती लय होत असतो तशा प्रकारे गुरुदेव नुसत्या आसण्यानं, जरी ते तुमच्यामध्ये आले नाहीत, बसले नाहीत, तर नंतर नुसत्या त्यांच्या आसण्यानं किंवा प्रेरणेनं
किंवा त्यांची जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनामुळे साधक जो असतो त्याच्यामध्ये दिवसागणिक प्रगती होत असते. आम्हाला खूप दिवसांनी परत भेटण्याचा योग आला. मी अतिशय प्रसन्न आहे. या आश्रमामध्ये जे वातावरण आहे ते पूर्णतः इथली जी स्पंदनं आहेत, आम्ही जवळजवळ आता 1-1.5 तास झालेला आहे इथे येऊन. इथली जी स्पंदनं आहेत ते आत्मचैतन्याकडे घेऊन जाणारे स्पंदनं आम्हाला जाणवली. अत्यंत सात्विक. साधक कसे असावेत, तर आपल्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं दुसरं उदाहरण देण्याची गरज नाही. ही सात्विकता गुरुकृपेमुळे मला वाटतं आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. तर आपण आपल्या गुरूंवर असंच प्रेम करत राहा. या कलियुगामध्ये तारण्यासाठी पूज्य आठवलेंचा अवतार आहे. ते अवतारी पुरुष आहेत. फक्त कधी सांगणार नाही ना, भगवान कृष्ण ज्यावेळी होता त्यावेळी कधीच सांगितलं नाही त्याने की मी भगवान आहे म्हणून. नाईलाज झाला त्यावेळी सांगावं लागलं अर्जुनाला की अरे तू मला नातेवाईक म्हणून समजू नकोस. नाहीतर कधीच देवानं असं सांगितलं नाही. अर्जुनाला सांगितलं नाही, दुर्योधनाला सांगितलं नाही, कुणालाच नाही सांगितलं. तशा प्रकारचं कार्य सुरू आहे. तुम्ही भाग्यवान आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा अशी ही कृपा आपल्यावर झाले याचा अर्थच असा आहे की आपण पुण्यात्मे आहात. तर तुम्हाला जे रत्न मिळालेलं आहे त्यांच्या आज्ञेत राहा. त्यांनी सांगितलेला आज्ञा, त्यांनी दिलेला आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य समजा आणि कार्य करा. नक्की आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आमचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहील. जय सियाराम. आपण आम्हाला आज जी दिशा दिली आहे त्यानुसार आम्ही सर्व साधकजण निश्चित प्रयत्न करू. आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.